Hello students, you know what is atom? In this video, we shall consider what is atomic mass. Atom is the smallest particle of an element. According to Dalton's theory, we have said that atom is the smallest particle of an element. एलिमेंटचा जो लहानात लहान कण आहे त्याला आपण ॲटम असं म्हटलंय. atoms of the same elements have same properties and atoms of different elements have different properties. Like mass, म्हणजेच कुठल्याही एकाच एलिमेंटचे आपण ॲटम्स घेतले तर त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज सारख्याच असणार आणि वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स घेतले तर त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असणार. त्यातली एक प्रॉपर्टी आपण विचारात घेऊया, मास. मग हे मास ॲटमचं कुणामुळे असणार तर तुम्हाला माहित आहे ॲटम हा आणखी सब ॲटॉमिक पार्टिकल्सनी बनलेला असतो. जरी डाल्टननं सांगितलं की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज ॲटम, पण ॲटमला आणखी सब डिवाइड करता येतं. ह्याचा शोध नंतर लागला. वेगवेगळ्या पार्टिकल्स, सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणकोणते आहेत त्यातले मेनली 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण विचारात घेतो, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. आणि या प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सला काही मास असतं. याची संख्या प्रत्येक एलिमेंटच्या ॲटममध्ये वेगवेगळी असते. म्हणजे जर एकाच एलिमेंटचे आपण ॲटम घेतले तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल, पण वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स घेतले तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असणार आणि म्हणून वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ॲटम्सचं मास हे वेगवेगळं असतं. म्हणजे आपण ॲक्च्युअल असं म्हणूया की मास ऑफ दी ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. आता तुम्हाला माहित आहे ॲटम हा अगदी लहानात लहान कण असणार आहे. मग त्याचं मास जर विचारात घेतलं तर ते अतिशय लहान असणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण हायड्रोजनचा एक ॲटम घेतला तर त्या हायड्रोजनचा एका ॲटमचं मास आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे जर आपण हायड्रोजनचा एक ॲटम घेतला तर त्या एका ॲटमचं मास हे एवढं आहे, एवढं कमी आहे, 10⁻⁻24 ग्रॅम. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती अतिशय कमी आहे. आणि म्हणून कुठल्याही ॲटमचं किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्सचं मास मोजण्यासाठी एक वेगळं युनिट वापरलं गेलं जे आपण जनरली वापरतो ग्रॅम, किलोग्रॅमपेक्षा वेगळं, आणि त्याचं नाव होतं AMU. AMU म्हणजे काय तर ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट हे फक्त कुणासाठी वापरलं गेलं, ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स जे असे म्हटलं मी आत्ता, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स यांचं मास जर मोजायचं असेल तर ही व्हॅल्यू ग्रॅममध्ये घेतली तर ही अतिशय कमी आहे. किलोग्रॅममध्ये ती 10⁻⁻27 किलोग्रॅम अशी येणार. म्हणजे ही व्हॅल्यू जर मोजायची असेल तर आपल्याला ह्या संख्या ह्या समजण्याच्या पलीकडं असतील किंवा अतिशय लहान असल्यामुळं आपल्याला सुटेबली वापरता येणार नाहीत आणि म्हणून वेगळं युनिट वापरलं गेलं. कोणत्याही ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्सचं जे मास मोजायचं असतं त्याचं युनिट काय आहे, ॲटॉमिक मास युनिट. आणि त्यासाठी स्टँडर्ड मानला गेला तो कार्बनचा आयसोटोप जो आहे C12, ज्याचा मास नंबर आहे 12. त्या कार्बनचा आयसोटोप आणि याचा एक ॲटम याचं मास जे आहे ते स्टँडर्ड मानलं गेलं. तुम्हाला माहीत आहे कोणताही युनिट आपल्याला जे डिटरमाइन करायचा असेल तर त्या युनिटसाठी एक स्टँडर्ड काहीतरी व्हॅल्यू पाहिजे. मग तो स्टँडर्ड कुठला मानला गेला तर कार्बनचा ॲटम. हा कुठला कार्बनचा ॲटम, जो आयसोटॉप्स आहेत कार्बनचे वेगवेगळे C12, C13, C14, तसा कार्बनचा हा जो आयसोटॉप आहे C12 आपण ॲक्च्युअली लिहिताना तो या पद्धतीने लिहितो. त्याचा मास नंबर जो आहे तो C12 या पद्धतीने लिहितो. ह्या C12 कार्बनचा जो आयसोटोप आहे त्याचा एक ॲटम आपण विचारात घेतला तर तो स्टँडर्ड मानला गेला आणि त्याच्यावर आधारित ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू कन्सिडर केली गेली. मग आता हे युनिट म्हणजे काय तर आपण जर विचारात घेतलं तर ह्या कार्बनच्या एका ॲटमचं मास जे आहे ते 12.0000 AMU आहे. म्हणजे कार्बनचा एक ॲटम घेतला तर याचं मास काय आहे 12 AMU. थोडक्यात आपण काय म्हणूया, कार्बन 12चा जर एक ॲटम घेतला तर त्याचं मास हे 12 AMU इतकं आहे. मग याचा 1/12 म्हणजे याला डिवाइड बाय 12, 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. म्हणजेच काय आलं 1 AMU आलं का, 1/12 मास ऑफ
1 carbon atom, and that is called as standard, and this is equal to 1/12 म्हणजे याला डिवाइड बाय 12 करणार, त्याची व्हॅल्यू काय आली 1 AMU. सो रिमेंबर हियर 1 AMU इज इक्वल टू 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. आणि मग आपण कुठल्याही ॲटमचं मास जर AMU मध्ये मोजणार असेल तर ते कम्पेअर कुणाबरोबर करणार आपण, कार्बन 12च्या एका ॲटमच्या मासशी, कारण कार्बन 12च्या एका ॲटमचं मास आहे 12 आणि मग त्याचं 1/12 मास आपण घेतलं ज्याला म्हटलं 1 AMU. रिमेंबर याला कार्बन युनिट असंही म्हटलं जातं. हे आधी समजून घेऊया आपण आणि मग ॲटॉमिक मास ॲक्च्युअल म्हणजे काय ते बघूया. सो रिमेंबर हियर 1 कार्बन ॲटम जर घेतला आपण तर त्या एका कार्बन ॲटमचं मास काय असणार आहे 12 AMU. AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. हे युनिट कुणासाठी वापरलं जातं, फक्त जे ॲटम्स मॉलिक्युल्स किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्यांच्यासाठी. जसं ग्रॅम किलोग्रॅम आहे तसंच हे युनिट आहे, हे लक्षात घेऊया आपण. याला जर आपण 12ला डिवाइड केलं तर त्याचं उत्तर काय मिळालं आपल्याला 1. आणि मग 1 AMU हे स्टँडर्ड मानून प्रत्येक ॲटमच्या एलिमेंटच्या ॲटमचं मास हे कन्सिडर केलं झालं. मग आता आपण असं म्हणू शकतो ॲटॉमिक मास ऑफ एन ॲटम इज द रेशो ऑफ मास ऑफ ॲटम ऑफ 1 एलिमेंट टू दी 1/12 mass of 1 carbon atom, or it is the number showing how many times the given atom is heavier than 1/12 mass of 1 carbon atom. कुठलाही ॲटम हा कार्बनच्या 1/12 मास, एका कार्बनच्या ॲटमच्या 1/12 मासपेक्षा किती पटीनं जड आहे त्याला त्या ॲटमचं ॲटॉमिक मास असं म्हणणार. म्हणजे जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की ॲटॉमिक मास इज इक्वल टू कुठल्याही ॲटमचं ॲटॉमिक मास जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय सांगणार आपण, ॲटॉमिक मास इज इक्वल टू मास ऑफ ॲटम ऑफ द एलिमेंट डिवाइड बाय 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. आणि हा कार्बन कुठला आहे C12 ज्याचा मास नंबर 12 आहे असा. म्हणजेच आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून याचं उत्तर मिळेल. याचा अर्थ स्टँडर्ड काय म्हणलं आपण, कार्बन ॲटमचा मासचा 1/12 मास आणि त्याच्यापेक्षा किती पटीनं जड कुठलाही ॲटम आहे तो म्हणजे त्याचं काय झालं ॲटॉमिक मास झालं. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणतो की ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. याचा अर्थ काय, तर ऑक्सिजनचा एक ॲटम घेतला तर तो कार्बनच्या एका ॲटमच्या 1/12 मासच्या 16 पटीनं जड आहे. मग यालाच आपण AMUनं डिनोट केलं 16 AMU. चला फक्त आपण इथं लक्षात ठेवूया की कुठलाही ॲटमचं मास मोजण्यासाठी स्टँडर्ड काय घेतलं आपण, कार्बनच्या एका ॲटमच्या मासचं 1/12. आणि हे प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलं गेलं. कसं कॅल्क्युलेट केलं गेलं तर कार्बन ॲटमचं मास मोजलं गेलं ते ग्रॅममध्ये. म्हणजे हे ग्रॅममध्ये आपल्याला मिळालं कार्बनच्या एका ॲटमचं मास 1.992648 इंटू 10⁻23 ग्रॅम. एका कार्बन ॲटमचं मास हे प्रॅक्टिकली मोजलं गेलं ग्रॅममध्ये आणि त्याचा 1/12 म्हणजे डिवाइड बाय 12. आणि याचं उत्तर जेव्हा काढलं गेलं किंवा याचं उत्तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते उत्तर आहे 1.66 इंटू 10⁻24 1 ग्रॅम. अँड सो रिमेंबर हियर 1 AMU is equal to 1.66 into 10⁻24 ग्रॅम. म्हणजे 1 AMU म्हणजे काय तर 1.66 into 10⁻24 ग्रॅम. याचा अर्थ समजा आपण असं म्हटलं की हायड्रोजनचं ॲटॉमिक मास हे 1 आहे, 1 AMU आहे. म्हणजेच हायड्रोजनचा एका ॲटमचं मास हे ग्रॅममध्ये किती आहे 1.66 into 10⁻24.
समजा ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे ते 16 AMU आहे. तर 16 AMU म्हणजेच काय, तर 16 इंटू 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. म्हणजे कुठलीही व्हॅल्यू आपण जर AMU मध्ये असेल तर ती ग्रॅममध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो, किंवा ग्रॅममध्ये असेल तर ती AMU मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे ही डेफिनेशन लक्षात ठेवताना तुम्हाला या गोष्टी किंवा याचं कन्व्हर्जन एकमेकांमध्ये कसं करता येईल हेही लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता जे ॲटॉमिक मास आहे, युनिट आहे, ॲटॉमिक मास युनिट AMU, हे सध्या रिप्लेस केलं गेलं आहे ते U या नोटेशननं. U इज युनिफाईड मास. म्हणजे आत्ता आपण आपल्या सिलेबसमध्ये वापरतोय ते युनिफाईड मास, दॅट इज U, किंवा यालाच DA ने डिनोट केलं आहे, डाल्टन. लक्षात घ्या, इट इज डिनोटेड बाय U और DA. आणि याला म्हटलं काय जातं, युनिफाईड मास. AMU आणि U सारखंच आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं ते AMU ॲटॉमिक मास युनिट, आणि इथं काय म्हणणार आपण आता, U युनिफाईड मास युनिट. म्हणजेच आता आपण असं म्हणणार की ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16U. युनिफाईड मास AMU म्हटलं तेच 16U, आणि ते ग्रॅममध्ये कसं कन्वर्ट करणार आपण, 16 इंटू 1.66 into 10⁻24 gram, like this. So remember here, atomic mass is compared with 1/12 mass of one carbon atom. It is the number showing how many times the given atom is heavier than 1/12 mass of one carbon atom. Now remember here, many elements are present in their isotopic forms. फॉर एक्झाम्पल, जसं आत्ता आपण म्हटलं तसं कार्बनचा जो कार्बन हा एक एलिमेंट आहे, त्याचे ॲटम्स जे आहेत ते वेगवेगळ्या आयसोटोपच्या स्वरूपात असतात. कोणकोणते आयसोटोप आणि आयसोटोप म्हणजे काय, हाही कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे. आता आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास ही संकल्पना काय आहे त्याचा विचार करूया. ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया, आणि मग तुम्हाला कळेल ॲव्हरेज ॲटॉमिक मास ही संकल्पना काय आहे. आपण आत्ताच म्हटलं तसं वेगवेगळ्या एलिमेंट्स जे ॲटम्स जे असतात ते वेगवेगळ्या आयसोटोप्सच्या स्वरूपात आपल्याला मिळतात. बरेचसे एलिमेंट्स असे आहेत की ज्यांचे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत, ज्यामध्ये आपण कार्बनचा विचार करणार आहोत. मग आयसोटोप म्हणजे काय हा भाग तुम्हाला माहीत आहे. थोडक्यात आपण एक्सप्लेन करूया. आपण असं म्हटलं आहे की कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. कसे, C612, C613 अँड C614. हा कार्बनचा एक ॲटम, हा जो खालचा नंबर आहे ज्याला म्हणतो आपण सबस्क्रिप्ट, हा रिप्रेझेंट करतो ॲटॉमिक नंबर, हा रिप्रेझेंट करतो मास नंबर. ॲटॉमिक नंबर इज सेम, दॅट इज दे कंटेन सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स, बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूट्रॉन्सची संख्या इथं वेगळी आहे. C612, C613, C614, दीज आर दी 3 आयसोटोप्स ऑफ कार्बन. आणि या एक्झाम्पलवरून आपण आयसोटोप म्हणजे काय सांगू शकतो. आयसोटोप्स आर दी ॲटम्स ऑफ दी सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर्स. मग आता कार्बन जो आहे तो निसर्गामध्ये या वेगवेगळ्या 3 आयसोटोपच्या स्वरूपात सापडतो, आणि म्हणून कार्बन आपण असं म्हणतो की कार्बन म्हटलं की हे 3 आयसोटोप असणार आहेत. 3चं मिक्सचर असणार आहे निसर्गामध्ये, 12 असणार आहे, 13 असणार आहे, 14. पण निसर्गामध्ये याचं आढळणारं प्रमाण जे आहे, ज्याला म्हटलं आहे रिलेटिव्ह ॲब्युंडन्स ऑर इट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज ऑकरन्स, हे पर्सेंटेज ऑकरन्स या प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणजे कोणतेही इलेमेंटचे आयसोटोप्स आपण घेतले तर त्यामध्ये आयसोटोप्स वेगवेगळे असले तरी त्यांचं निसर्गामध्ये मिळण्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं असलं, आणि ते पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं तर त्याला म्हणणार आपण रिलेटिव्ह ॲब्युंडन्स. आणि या प्रत्येकाचं मास वेगळं असणार का, थोडाफार फरक असणार. कशामुळे असेल, यांच्यामध्ये जरी प्रोटॉनची संख्या सारखी असली तरी न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. इथं न्यूट्रॉन्स किती आहेत, आपण न्यूट्रॉनची संख्या कॅल्क्युलेट करताना काय करतो, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. सो 12 - 6, 13 - 6 and 14 - 6. So here there are 6 neutrons, there are 7 neutrons, there are 8 neutrons. म्हणजे न्यूट्रॉन्सची संख्या वेगवेगळी आहे, आणि म्हणून प्रत्येक न्यूट्रॉनमुळं इथं जे मास आहे ते बदलत जाणार आहे. आणि हा फरक
असल्यामुळं कार्बनचं ॲटॉमिक मास आपण विचारात घेताना या सगळ्यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास विचारात घेतो आणि म्हणून असे जे आयसोटोप्स असतील त्यांचं मास आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास या टर्ममध्ये मांडतो. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं यासाठी हे टेबल लक्षात घेऊया आपण. आयसोटोप्स, कार्बनचे 3 आयसोटोप्स आपण लिहिले, कार्बन 12, C13 आणि C14. व्हॉट इज ॲटॉमिक मास इन U? द युनिट ऑफ ॲटॉमिक मास इज U. जर कार्बनचा C12 हा ॲटम घेतला, हा आयसोटोप घेतला तर त्याचा ॲटॉमिक मास आहे 12. तर आता आपण सांगितलं की याच्या 1/12 म्हणजे 1U. C13, द ॲटॉमिक मास ऑफ C13 आयसोटोप इज 13.00335. अगदी फरक कमी असणार आहे, पण हा फरक आपल्याला इथं या पद्धतीने दाखवला 13.00335. C14 जो आयसोटोप आहे, ॲटॉमिक मास ऑफ C14 इज 14.00317. नाउ रिलेटिव्ह अबुंडन्स इन पर्सेंटेज. रिलेटिव्ह अबुंडन्स म्हणजे काय तर पर्सेंटेज ऑकरन्स. हा कार्बनचा C12 जो आयसोटोप आहे तो निसर्गामध्ये आपल्याला 98.892% इतका आढळतो. म्हणजे हा सगळ्यात जास्त आयसोटोप आढळणारा आपल्याला आहे तो C12. तो जवळजवळ निसर्गामधला 99% कार्बन जो आहे तो C12च्या स्वरूपात असतो. काही कार्बन C13 हा आयसोटोप आपल्याला मिळतो तो 1.108% इतका मिळतो. आणि कार्बनचा C14 हा आयसोटोप आहे तो 2 × 10⁻10 इतक्या कमी प्रमाणात असतो. पण तिन्ही आयसोटोप्सचं मिक्सचर आपल्याला निसर्गामध्ये मिळणार आहे. मग आता कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण कसं कॅल्क्युलेट करतो? सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू, रिमेंबर या तिन्हींचं आपल्याला इथं ॲटॉमिक मास ऑफ दिस आयसोटोप इंटू रिलेटिव्ह अबुंडन्स प्लस ॲटॉमिक मास ऑफ दिस आयसोटोप इंटू रिलेटिव्ह अबुंडन्स प्लस atomic mass of this into relative abundance divided by 100. So this can be calculated by 12.00000 into 98.892 plus इथं 13.00335 into 1.108 plus 14.00317 into 2 × 10⁻10. चला काय केलं आपण? ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबुंडन्स, ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबुंडन्स, ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबुंडन्स या तिघांची बेरीज केली अँड डिवाइड बाय 100. आणि हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर त्याचं उत्तर मिळतं 12.011U. दिस इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. लक्षात घ्या, असं कुठल्याही एलिमेंटचे जे आयसोटोप्स असतील, इथं 3 आयसोटोप्स आहेत, काही वेळा 2 असतील, काही वेळा 4 असतील, काही वेळा जास्त असतील, ह्या प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? प्रत्येक आयसोटोपचं मास वेगळं असणार आणि त्याचं निसर्गामध्ये मिळणारं प्रमाण पर्सेंटेजमध्ये किती आहे ते तुम्हाला दिलं जातं आणि मग याच्यावरून आपण त्या ॲटमचं म्हणजे कार्बन या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करतो. आपण म्हणताना ॲटॉमिक मास ऑफ कार्बन असंच म्हणतो, पण ॲक्च्युअल ते काय आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आणि आता आपल्याला प्रॅक्टिकल यूजसाठी किंवा सिम्प्लिसिटीसाठी काय केलं जातं? हे राऊंड अप केलं जातं. याच्या जवळचा जो होल नंबर आहे तो आपण कन्सिडर करतो. 12.001 इट्स कन्सिडर्ड ॲज 12U. अँड सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12U. लाईक दिस. समजा तुम्हाला कुठलाही ॲटम दिलेला आहे आणि त्याचे आयसोटोप्स दिलेले आहेत, त्या आयसोटोपचा ॲटॉमिक मास दिलेला आहे, त्यांचं रिलेटिव्ह अबुंडन्स दिलेलं असेल किंवा त्यांचं पर्सेंटेज ऑकरन्स दिलेलं असेल, तर या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण त्या ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्हाला जे पिरियडिक टेबल मिळतं त्या पिरियडिक टेबलमध्ये जे ॲटॉमिक मास दिलं जातं ते ॲटॉमिक मास काय आहे? प्रत्येक ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. म्हणजे ज्या एलिमेंट्सचे आयसोटोप्स आपल्याला मिळतात त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासच तिथं दिले जातात. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ही पद्धत आपण वापरतो. मग या पद्धतीनं कुठल्याही एलिमेंटच्या ॲटमचं ॲटॉमिक मास हे फिक्स असतं, आता लक्षात घ्या. आणि त्यामुळं काही काही एलिमेंटच्या ॲटमचं ॲटॉमिक मास तुम्हाला या 11वी 12वीचा अभ्यास करताना लक्षात ठेवली पाहिजेत.